तर मंडळी, हैदराबादी मटणसाठी बघा, दही घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची, हळद, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड, चवीपुरती मीठ, हे सगळं जिन्नस जे आहे ते मिक्स करायचं आणि अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे. 2 कांदे भाजून घेतलेत खरपूस. त्याच्यानंतर वाटण्यासाठी खोबऱ्याचे तुकडे, आलं लसूण, मिरची, काजू आणि बदाम आणि भाजलेला कांदा. अशा पद्धतीने ह्याची मस्त छान अशी पेस्ट करायची अशा पद्धतीने. आणि फोडणीसाठी इथे तेजपत्ता, खडे मसाले घेतलेले आहेत, लवंग, काळी मिरी, मिरची, तुम्ही मोठी वेलची आणि दगडफुली घेऊ शकतात. मॅरिनेट अर्धा तास झाल्यानंतर मॅरिनेट केलेलं मटण त्याच्यात मिक्स करायचं आणि मटण चांगलं मिक्स करायचं, फोडणीला टाकायचं आणि पाणी जास्त टाकायचं नाही, थोडंसंच टाकायचं. दही असल्यामुळे दहीचं पाणी सुटते आणि त्याला चांगल्या पद्धतीने 5 शिट्ट्या घ्यायच्या. तर 5 शिट्ट्या बघितल्यानंतर तुम्ही बघू शकतात कसं मटण झालेलं आहे. आपण जी आता पेस्ट केलेली आहे ती पेस्ट ह्याच्यामध्ये मिक्स करायची. पेस्ट सगळी मिक्स करायची आहे आणि पुन्हा 2 शिट्ट्या घ्यायच्या व्यवस्थित मिक्स करून. आणि छानपैकी मिक्स केल्यानंतर 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मटण छानपैकी शिजते. तर हे मी नाही बनवत आहे, माझे मिस्टर बनवत आहेत. थोडंसं इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे अर्धा ग्लास आणि टाकलेलं आहे. तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकतात. आणि बघू शकतात तुम्ही छानपैकी हैदराबादी मटण तयार. आणि आता हे सर्व करते. मस्त, तुम्हीसुद्धा बनवा. धन्यवाद.